पाणीमा बिजाडेलवर पाणीमा जास्त टाईम बिजाडत नाही, दाबावर टाक दे, दाबावर त्यांचं केव्हाला पण बैडीलंयच तरी काही उडीत काही पाठ सोडत नाही. मग मनमाय बी काही कमी नाही राहत. सचिन बाबा काही पाठ सोडत नाही ना, मनमाय घरीच नाही गाव लावस त्याले. कोणले उडीदले कोणता उग्रासले हां घरीन गाव लावस मनमाय. आणि मग आकू चक्कीवाला पण जात चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळणा त्यानापेक्षा याला कशीच नाही दड रे चांगलं. मग चक्कीवाला दही देस ते पीठ लयस मन माय आणि पीठ मळायला बसस. तुमले सर्व म्हणे माया असले म्हणे बहिणीसले अनुभव होईल. बाजरीनं पीठ गहूनं पीठ दादरनं पीठ ज्वारनं पीठ लगेच मळायचं पण उडीदनं पीठ लगेच मळावंस का? अजिबात नाही. त्याला मळायला बसणे का मन माय ते असं वाकडं तिकडंच बस उडीद तोडणीवर आणि व्याई मरी घ्या वा दशक्रिया विधी लगून ततच राहणं पण दशक्रिया विधी करीश नेऊनात उडीद अख्खा सापडस का? तो तवस तड अंग टाक देस. कोण असा गणच उडीदने जात ना राहतच. हां मग उग्रास ना तसा हाल होतस ना. हो त्या तड अंग टाकणारा उग्रास ना हाल कसा होतस. गवले कितला दिन 4 मा बिजाड वहिनी सोन 4 दिवस पाणीमा बिजाड बरोबर आहे ना. मग उडीद असले कितला दिन बिजाडतस तुम्ही. पाणीमा टाका का लगेच बाहेर छिल काढतून दर्शन तू अंग देवान लायक बी नाही नीचे रे तू बरोबर आहे ना. त्याला लगेच पाणीन बाहेर काट टाकस मनमाय ताबावर टाकस सुकाडलेस. चक्कीवाला पण लय जात चक्कीवाला सांगत भाऊ या उडीद असले बैडी काढ रे. मग तो चक्कीवाला बैडस काही उग्रा इथला नीच राहतस ना बैडेलवर बी काही पाठ सोडतात नाही. माया बहिणीसले चांगलं समजस होई म्हणा म्हणणं खरं हो माय खरं आहे ना ताई खरं आहे नाही आई खरं बोला ना ती एकाहत्तर वय घ्यात म्हणा. पाणीमा बिजाडेलवर पाणीमा जास्त टाईम बिजाडत नाही, दाबावर टाक दे, दाबावर त्यांचं केव्हाला पण बैडीलंयच तरी काही उडीत काही पाठ सोडत नाही. मग मनमाय बी काही कमी नाही राहत. सचिन बाबा काही पाठ सोडत नाही ना, मनमाय घरीच नाही गाव लावस त्याले. कोणले उडीदले कोणता उग्रासले हां घरीन गाव लावस मनमाय. आणि मग आकू चक्कीवाला पण जात चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळणा त्यानापेक्षा याला कशीच नाही दड रे चांगलं. मग चक्कीवाला दही देस ते पीठ लयस मन माय आणि पीठ मळायला बसस. तुमले सर्व म्हणे माया असले म्हणे बहिणीसले अनुभव होईल. बाजरीनं पीठ गहूनं पीठ दादरनं पीठ ज्वारनं पीठ लगेच मळायचं पण उडीदनं पीठ लगेच मळावंस का? अजिबात नाही. त्याला मळायला बसणे का मन माय ते असं वाकडं तिकडंच बस. मग मन माय सांगस हा वाकडं तिकडं वैरा नाव काय घर मा आवरो आणि मग गली म्हणा 4 दानगा बोलावस नाही अंगण मा कुठंच त्याले. कोणले हा सगळं उडीने जात ना राहतात. हो 4 दानगा कुठंच त्याले तरी सुद्धा काही उग्रा शिकतसच नाही. मग मनमाय सारा आकार दकिलेस हा इथलं कुटी काठीने बी शिकणं नाही. मग शेवट मनमाय लाट्या बनवून टाइमले त्याला फाशी लाईन मारस. हां मनीषीन जीवन जगत असताना गव्हासारखं जगावं उडदासारखं अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल स्वामी महाराज इथं धन्यता देत आहे जिजाऊ साहेबांना. कारण मुलगा जर कर्तबदार जन्माला येत असेल तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात. आमचे तुकोबाराई सुद्धा देतात ना. हिताला जागणाऱ्या पोरांच्या बद्दल त्यांच्या मायबापाला आमचे संत धन्यता देतात. जसं की आपुलिया हिता जागता धन्य माता पिता तयाची. कारण मुलगा जर किंवा मुलगी कर्तबदार जन्माला आली दादाश्री शिट्टी अजिबात नाही. शिट्टी अजिबात नाही. माल पहिला पण चिठ्ठीच ना शिट्टी ना बोल रागेच बरं ते नकोच डायरेक्ट. हां मुलगा आणि मुलगी जर कर्तबदार जन्माला आली तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात नाही का. आणि इथं सुद्धा आमचे स्वामी समर्थ महाराज शिवरायांना धन्यता देत नाही तर जिजाऊ साहेबांना धन्यता देतात. का धन्यता देतात तुम्हाला सांगायला आवडेल. आमचे महाराज मंडळी बरेच सांगतात. हो आणि आजचा तरुणही गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या. राजे तुमची धर्माला गरज आहे. राजे पुन्हा जन्माला या. राजे पुन्हा जन्माला या. पण आम्ही तर म्हणतो राजे जन्मालाच येऊ नका. का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ मा साहेब होती जी तुम्हाला पदराड घालून दूध पाजत होती.
राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. पहिले तर सगळ्या माझ्या माया बहिणींना पाया पडून सांगेल, मी बोलेल त्याच्या आधी बठाजण डोकावर पदर लिहिल्या. हा लिया बहिणी सोन पदर दड काय लिया. हा नाही तर मन बोलणं कत जाईन. मग तुमले तवय वाटी मायो मरी जाय जो आमनाच किडा पाडा तो यांना सत्यानाश होई जाऊ अंदरी. हा टाकील्या पदर. देखा सतीश बाबा सचिन बाबा वातावरण कसं दिसतंय. विठ्ठल 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 सगळ्या बहिणींनी पदर घेतलेला आहे. कसं वातावरण दिखेल ना फिरीन दखिल्या तुम्ही आते कितलं भारी वाट राही ना. बरं जाऊ द्या. पदर लिहावा मग कितला खर्च होई ना तुम्हाला. 7-7 हजार 8-8 हजार. काय पैसा घ्यात का. काहीच नाही ना. डोकावर पदर लिहिलेत जा बहिणी सोन. देखा मी कीर्तनमा प्रत्येक कीर्तनमा या 2-4 गोष्टी सांगस. राग नका दर्जात बरं का. पण आज ना कीर्तनकार म्हणीस नाही अजिबात ऐका नाही. तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भाऊ या असं समजा ऐक ज्यात. डोक्यावर पदर घेतला पाहिजे कारण आपली संस्कृती या. डोक्यावर पदर. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. तुमच्या घरात नेसायची साडी किती रुपयाची असते माया हो. 200 400 500 600 रुपयाची. 600 रुपयांनी साडी आहे समजा. सहावार साडी 600 रुपयांनी. 1 मीटर कितला पडणे 100 रुपयाले. बरोबर आहे ना. पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना. 1 मीटर कितला पडना मग तो 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर डोकावर राहिला ना असा टोपीवाला बाबाशने जर दखाना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय जातस. कुठे ना माहेर राही पूर्ण. काय संस्कार आहेत बो मायबापना. पदर सुद्धा पडू देत नाही. मनीषीन पदर लिहिले हो. बरोबर आहे का नाही. आखो सांगू का. आपल्या कानादेशाची बाई आपल्या कानादेशाची मुलगी राष्ट्रपती झाली. राष्ट्रपती होई गी माय तरी डोकावर ना पदर पडू दिना नाही. कोण इकडनं आवाज आला. कोण प्रतिभाताई पाटील. राष्ट्रपती होई गी माय राष्ट्रपती होई गी तरी डोकावर ना पदर पडू दिना नाही. काय संस्कार आहेत आपला हो. आपल्या या कानादेशना संस्कार आहेत मायासवन. राष्ट्रपती होई गी बाई तरी पदर पडू देत नाही. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जास नाही पलो तिरपा खोसस. ओ संगू काकू तू पदरले हो बहीण तू खिचडी वाटस हो बहीण. आटे राष्ट्रपती पदरल्या आणि संगू काकू कुशाल पदर तिरपा कोशिल्या. डोक्यावर पदर असला पाहिजे हिंदू बायांचा. हा कोणी हवा काय कोण बोली जाईन. अर्थात मला काय अधिकार नाही. पण विषय असा आहे मी कानादेश नाही. तुम्ही म्हण्या माया बहीण येत म्हणशील मी तुमल्या हक्कात येईन बोलस. बरोबर आहे ना. आमच्या संतांची शिकवणा बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माच्या माझ्या माया माझ्या बहिणी आहात म्हणून तुम्हाला नियम सांगतो. बरोबर आहे की नाही हो. दुसरं कोण बोली त्यान पहिले मी समजाड दिसू. दुसरं कोण बोलाली का मग मना मग कोण बोट घालाली का दुसरा. हां दुसरं कोण बोली त्यानं मुसळं फोट टाकसू तुमले बोलणार ना. मी शे ना बोलाले. डोक्यावर पदर लिहिले जाऊ बहिणीच हो. काय फरक नाही पडत. डोक्यावर पदर पाहिजे. मला सांगा डोक्यावर पदर का बरं लेतीत नाही बरं बाया. मला ते सांगा पहिले. नुकसान आहे का त्यांना मा काही नुकसान आहे का. चला वा पदर लेता लेता आमना मालेगावना स्टँडवर 27 बाया मरी घ्यात महाराज. त्यामुळे आमना जीव ब्यास असं काही शे का. हां टाकी लिहून पदर काय फरक पडस. ते आपली संस्कृती आहे. बरोबर आहे की नाही. लगीनमा जातीस बाया 10-15 हजारच्या साड्या लेतीस. आणि प्रत्येक बाई साडी लेवान पहिले पदर देखस. साडीना कलरपेक्षा पदरना कलर देखतस तुम्ही. बरोबर आहे ना. पदरना कलर देखीस नाही साड्या लेतीन. पदरना मागे तो पसारा सोड देते आणि 10 रुपयानं ते फुले दडकाय लेतीन. ते दकाडान करता पदर सोड देतात बानट सुरत न्या. तेवढं बरं आहे ako मालेगाव माने तशा बाया. तो 10 रुपयाना गजरा दकाडान करता 10-12 हजारनी साडीना पदर तथा मागे दडकाय देते. का बरं लेतीत नाही बहिणी सोन तुम्ही पदर. आको सांगस माझा बोलण्याचा अजिबात माझ्या बहिणींनी माझ्या मायांनी राग धरायचा नाही बरं. हां मला थोडं हक्कात येईन बोलाना आवडस. राग नाही राहणार बहिणी सोन. वा ताई सोन वा धन्यवाद. पक्क ना राग नाही राहणार ना. वा काय वातावरण आहे भाऊ. आणि राग बिऊ ना तुम्ही म्हणा काय करली शा. हां आपलं बोलाना काम रोकडा आहे बहिणी सोन. आपलं काम रोकडा आहे. काढतून खिचडीन लय म्हण बघ ना हो. डोक्यावर पदर घ्यायचा माया हो. डोक्यावर पदरच घ्यायचा. अजून सांगतो
माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी जर चोखोबाची बहीण बनून जायचं असेल तर माझा ब्रह्मांडाचा धनी डोक्यावर पदर घेतो. जर नववार साडी नेसायची असेल तर डोक्यावर पदर घ्यावाच लागेल. जर माझा मालक पदर घेतो बाईच्या रूपात गेल्याच्या नंतर मग तुम्ही लेवायला नाही पाहिजे का? ज्या जुन्या बाया बसलेत ना आज बी म्हाताऱ्या, हो नववार साडी म्हणा त्या या आजीले बिचारेल देखील त्या आज्यात का नववार साडी म्हणा. आता काय बिचारीसले काय घेणं नाही देणं नाही. एक बी जेट बी जिवत नाही वा आणि सासराणा ते विशेष नाही वा तरी बी पदर पडू दे राहण्यात नाही. हो काय वातावरण आहे. डोक्यावर पदर असला पाहिजे. हो पहिले सुनबाई आहे ना सासराला देखील डोक्यावर ना पदर पडू दे नाही. खरं आहे ना माडी. इथला तराडा होता पण तो आहे ना सासरा बी चांगला होता तो काका. तो आहे ना सासरा इथला मर्यादा मारा आहेत ना. सुनबाईना समोर सक्की बायकोन संगे बोलाल घाबरेत त्या. हो सुनबाईना समोर सक्की बायकोल बोलाल घाबरेत म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच राहत बा. पण मी मना जर बोलामा तोल घ्या मना बोलामा जर तोल घ्या ते मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराला बी अक्कल नाही कथा कथाच बोलच मन सासूले. बरोबर आहे की नाही. पहिला सासरा आता ज्या नवीन बन राहणार ना त्या सासराशने उजी वायबार धंदा धरेले त्यामुळे त्या पोरी पदरले तिथ नाही. पहिला सासराशले देखताच सुनबाई पदरले आता सुनबाया पदरले तिथ नाही. का बरं? आव सासराज इथलची चड्डीवर गरमा फिरस ती बहीण कसाल पदरली रे. हो आप्पा तू चड्डी तरी मोठी घाल रे. हो काका इथलची चड्डी घाली फिरस तू. हो उल गेल वावर काय पदरली ती त्या पोरी तुमले दकीच नाही. हा मर्यादा नाही राहिली महाराज. विठ्ठल 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 हा यावर 5 मिनटं बोलस सचिन बाबा. मी 5 मिनटं बोलस. आता साडीच ना तर बरं आहे. आखो एक नवीन वस्त्र येले समजे की म्हणे बहिणीचले हा त्याच किडालाय ना हो माय जाणू. ते काय येईल ते नवीन आते गाऊन तो गाऊन जर दिक नाना चाकू घाली सुद्धा माट टाकसो त्याला मी. तो गाऊननी इथला सत्यानाश करेल सचिन बाबा. दाखा बहिणीच रातपाटनं घालले जाऊन आपला आपला रूमात झोपी रात जा. बाकीने बाया गाऊन घालले तीन बटी गाव मा फिरी येते. काय होताय काय रांध काय होताय तुमना घरना कथा घ्या गाऊन घाले नाही. शरीराला जर काही व्याधी असेल तर नक्कीच घातलं पाहिजे. शरीरले काही त्रास आहे भो हात पाय लागेले मग घाला. बरोबर आहे. सुखदुःख साठे नाही तर वस्त्र कसान साठे रास. पण समजा एखादी बहिणीले जर गाऊन घालान सवय पडीत जायला ना बहिणी सोन गाऊन घालल्यावर ना आपला आपला घरमात जो फिरावाना. हो कारण गाऊन घालीसनी बाहेर फिराना कारण असं शे तुमले जर एखादा कच्ची हिंमत ना माणूसने दका ना तो ब्याईन मर जाईल. कारण साडीवर जिथल्या चांगल्या दिखते तिथल्या गाऊन पाऊंडवर दिखतीत नाही. तुम्ही ते गाऊन काय मापमाची येईल रास का ते आडून दुडून सत्यानाश रास मजा ना दिखतीस तुम्ही त्या. ते पहिले लोके नाही का बाजरीवर ना चिडा उडावं लाकडे गाडी आहेत. हा तशा दिखतीस बहिणीसवर मनीषीन गाऊन घाली ना आपला आपला रूममात पडी राहा ना बाहेर दडकानच नाही बहिणीसवर. हा विठ्ठल 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 राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची. मासाहेब होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. परिस्थिती सांगतो 2 मिनिटात आणि राजांचा जन्म सांगेल लक्षपूर्वक ऐका. कोणी येवण्यानं गाय कापली मंदिरात गाय कापली. आई भवानीच्या मंदिरात गाय कापली. रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले. इथं आई भवानीच्या मंदिरात गाय कापली. रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय आणि आई भवानीला साकडं घालत होता. आई भवानीलाच सांगत होता अगं हे जगदंबे अगं भवानी अगं कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. गाय कापली या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले. दादा उठा होतं टीन. हो भाऊ हो आप्पा हो मन सोनशिड मन पैरेलवर माटी पड राहिने बट दाबाई राहणार भाऊ उगाव नाही ना ते. हा इथला ऐकान करता लोक दूर ते नेतस. तुम्ही बोलू नका त्यांच्यासोबत बसून घ्या. चला विठ्ठल विठ्ठल ऐका. येवण्यानं गाय कापली
मंदिरामध्ये आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले इथं. आणि आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. कोणी दासीनं बघावं, दासीनं बघावं. बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांच्याकडे जावं, जिजाऊ मासाहेबांना सांगावं, मासाहेब कोणी येवणार काय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आहे. आणि आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले इथं. आणि आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. म्हणजे जिजाऊ मासाहेबांनी घरातून पाय काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं. मंदिरात गेल्याच्या नंतर परिस्थिती बघितली, मूर्तीच्या हातही तोडले इथं, पायही तोडले इथं. गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, ती सगळी परिस्थिती बघितली. आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांना आई भवानीकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर हक्क मारली, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं आई, अगं ऐक ना, अगं दार उघड बाय, दार उघड आई, दार उघड बाय, दार उघड बाय, दार उघड आई, दार उघड बाय, दार जिजाऊ मासाहेबांनी भवानीला हक्क मारले, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र देव, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. मागणी मागताना सुद्धा हुशारीनं मागायची. जिजाऊ मासाहेबांना आई भवानीकडे मागणी मागितली, माया हो, मला म्हातारपणाची काठी नकोया, मला कुल वंशज नकोया, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. काय मागणी मागितली जिजाऊ मासाहेबांनी. आता आपण, तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तुमच्या बहिणीला, तुमच्या भावाच्या बाईला किंवा तुमच्या पोरीला किंवा सुनबाईला दिवस जात नसतील तर तुमची मागणी कशी असते? तुम्ही देव पण मागणी मानती, देव बा मन सुनबाईले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा. हा, तू देव पाहिन कुत्र मांजर मागेले ताई, मग तो कुत्र मांजर बनीस नाही, मांजरने मायक पिलेच नाही, कुत्रान मायक बुकत फिरस अर्धी रात लागून, कारण तूच मागेले तसं. मागणी वागताना हुशारीनं मागावी. अगं हे जगदंबे, ए आई, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि दादा, जिजाऊ मासाहेबांची हाक देवीनं ऐकली. जिजाऊ मासाहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागल्याच्या नंतर एका दासीनं जवळ जावं आणि दासीनं विचारणा केली, मासाहेब, आऊ साहेब, तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ मासाहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. कसले डोहाडे लागले नाही का, किती भारी डोहाडे लागले. जिजाऊ मासाहेबांना दासीने विचारलं, काय खावानी इच्छा आहे, काय पेवानी इच्छा आहे का? म्हणे नाही बाई, खावं वाटत नाही, प्यावं वाटत नाही, एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय डोहाडे लागले हो. आत्यान मायले जर दिवस घ्यात, एखादी बहिणी जर एखाद मावशीने विचारत, ताई हो दीदी तू ना काय खाव जीव कराय ना का? आत्यानी बहिणी एकच सांगस, मन कानी पिवे पाणी पिऊ जीव कराय ना. शिलगावतून दर्शन, मरी जाय, मर जाय, पिवे पाणी पिऊ जीव करत ना. बाकीने बाया ते दिवस जावानंतर 3-3, 4-4 किलो मुलतानी माटी काय जाते. माडी तू मुलतान काशीतून पोटे सुलतानाची राजा कसाली. हा, जैसे खावे अन्न वैसे होय मन, जसं प्याल पाणी तशी निघेलवानी. बरोबर आहे की नाही? हां, खानपेनवर बराच खेळ रास. हो, महाराजा खानपेनवर जर बोलायला गेलो ना, जरा उघडं येतं माझं बोलणं. हां, मग मी पहिलेच सांगितलं, कोणले रागू ना ते आपल्या काय त्या गोष्टीच ना डर नाही. तुम्हाला सांगतो, जैसे खावे अन्न वैसे होय मन. तुम्ही चांगलं खा, बुद्धी शार्प राहते महाराज. बरोबर आहे का नाही? थोडं माफी मागून बोलेल. काही लोक असे म्हणणारे पण आले बरं का, महाराज तुमले जर गायनं दूध चालस, मग कोंबडीनं अंड का बने चालस म्हणे. लोके बोलता हुशार राहतस ना. काय सांगे तो, गायनं दूध चालस, माय बी कोंबडीनं अंड दूध सारखं फळ येते खावाल, काय बस म्हणे.
खाणारा काय लय तीन सांगताच येत नाही. त्याला म्हणतं बानट सुरूत ना ऐकतो ना, मग ते चावी लय घ्या तू ऐक म्हणा. मग ते गायनं दूध आहे ना, जोपर्यंत वासरं लागत नाही तो गाय पाना सोडत नाही. वात्सल्य आहे. आणि आता कोंबडा कोंबडीन भेट होत नाही तो लोगून अंड देत नाही. वास नाही. वात्सल्य मान वासना मा फरक आहे. खावाना बजेट ठेव. विठ्ठल विठ्ठल ऐका, जिजाऊ मासाहेबांना डोहाडे लागले, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. 19 फरवरी म्हणजे 17 मार्च कालच्या तिथीप्रमाणे आपलं 3 दिवस झाले ना. हो हो, 19 फरवरीचा दिवस होता आणि त्या दिवशी आपल्या हिंदू धर्माचा भगवंत जन्माला आला. भगवंतपेक्षाही मोठं स्थान द्यायला अजिबात वावगं ठरणार नाही, कारण मंदिरातले देव ज्यांच्यामुळे बसलेले आहेत तोच भगवंताचा 19 फरवरीला जन्म झालेला आहे. सांगू का तुम्हाला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवार चढालेवर, तलवारे चढालेवर, देशासाठी वार जेलले आपल्या निधड्या जातीवर, आपल्या निधड्या जातीवर, आपल्या निधड्या हो, प्राणपणाने लढेल मावळे भरोसा राजावर, प्राणपणाने लढेल मावळे भरोसा राजावर, राजावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय मागणी मागितली होती माईनं आणि पुत्र दिला राजे छत्रपती शिवराय. राजे छत्रपती शिवरायांची कारकिर्दी जर बघितली तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे गड किल्ले कसे जिंकले, पण तरीसुद्धा राजे छत्रपती शिवरायांना धन्यता देत नाही आमचे स्वामी महाराज. धन्यता देतात त्यांच्या मासाहेबांना, अभंगाच्या प्रथमचा. तर त्यांच्या मायांना धन्यता जाते नाही का आमच्या संतांच्या भाषेत. खरं तर त्यांच्या मायबापाला धन्यता भेटावी असं ते करतात काय, तर एका शब्दात सांगेल, देशासाठी परवान केली तनाची, व देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, शिवय्या केली गुणाची, देशासाठी परवान केली गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता, शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता, अन सुनता झाली असती साऱ्या जनाची, व सुनता झाली असती साऱ्या जनाची, अन आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित रविकिरण महाराज कीर्तनाला उभा राहिला नसता, तुम्ही इथे कीर्तनाला बसले नसते. बरोबर आहे की नाही. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर तुम्ही कीर्तनाला बसले नसते आणि रविकिरणने इथं कीर्तन केलं नसतं. इथली परिस्थिती वेगळी राहिली असती. बाबा तुमने या लंबेल्या टोप्या आहेत ना, या टोप्या बदली जायला राहत्यात, या टोप्या मग गोल राहत्यात. हां, आणि आते म्हणतास ना नानबो तात्या आप्पा शानाबो, असं नाही राहतात. मग
सुलतानबाई, रमजान काका, तुम्ही बी बहिणी सोन, सकुबाई, बिकुबाई, गंगूबाई, सुलोचनाताई असं नाही राहतं, सकिना भाभी. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून आपण इथं बसलोय, नाहीतर अजिबात चान्स नव्हता. आणि त्या राजांची आपण जयंती साजरा करतोय. आणि हे राजे जन्माला आले ना, खरं तर महापुरुष असतील, संत असतील, त्यांच्यामध्ये राजे छत्रपती शिवरायांचे आईसाहेब म्हणजे जिजाऊ मासाहेब आणि तुकोबरायांच्या पत्नी म्हणजे जिजाई मायसाहेब या दोघं स्त्रियांचा लई आपल्या धर्मावर उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, खरं तर कीर्तनाचे टायमिंग होते आपले 9 ते 11. कीर्तनाचा वेळ होता 9 ते 11. आता देखील कितला वाजेलेत? फक्त 15 मिनटं बाकी शेत. तुम्ही सांगशात ते बोलसू, तुम्ही सांगशात आवर बोगन वय गे त्या आवरीलीसू, काय करू? चाल द्या, चालू देऊ, पुरा वसूल करशात. बरे बा, खरं तर माझी तब्येत बरी नाही आहे. मी रोजचं इंजेक्शन गोळ्या घेऊ बाबांना कालच फोन केला. तब्येत अजिबात साथ देत नाही, कारण रोजचे कार्यक्रम मला अक्षरशः गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवलं जातं आहे. अशी परिस्थिती होते, काहीच सुचत नाही आहे. पण घेतलेले कार्यक्रम टाळायचे नाही. कवय असं वाटत बा आपण वेळेवर संपात टाकू बो कीर्तन, आज तरी आराम होई जाईल असं वाटस. एखाद दिवस लवकर चालणं जाऊ बा असं वाटस. करलिव का बंद? नाही, मी आजारी पडेल तरी बी म्हणजे तुमनं म्हणणं असे तू मरी बी घ्या थांबले का सुतकले नडावे चाल दे. बेकार हुशार आहेत तुम्ही लोके. म्हणजे कोणी दाढी काशील घे ना, आम्ही बिडी चेटाळले होते. वांधा नाही, तुम्ही बसायला तयार असाल तर मी सांगायला अजिबात हाई काही करणार नाही. आता सगळ्यांनी एकच करायचं, 2 मिनटासाठी सगळ्यांनी हाताने टाडी मुखाने नामचिंतन करायचे. सगळ्यांनी टाडी वाजून भजन गायचे. हां, सर्वांनी भजन गायचे. हरी हरी विठोबार चला चला लवकर. बजेट चुकाय घेत्यास ना. ऐका, सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी भजन गायला बरं कर सांगा. कोणी भजन म्हणा. तुम्हाला माहिती आहे आपला कीर्तन जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत सुट्टी होत नाही. असं सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी भजन गायलं. आठे मनान सांगा, आठे म्हणतात नाही. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. सचिन बाबा, आपल्या लोकांची भक्ती नाही, आपण फक्त देखाव्याचा परमार्थ करतो. लोकेशने आपल्याकडे देखायला पाहिजे, हाच आपला भाव राही जायला. तसं अंतकरण पाहिजे कोणीच भक्ती करत नाही, नाही का? हो, मला ते नेहमी सांगायला आवडस. आता तुमच्याकडे म्हणा थोडं बदलाई देऊ असं विचार आहे. कारण आपली भक्ती कशी माहिती आहे का? दखायला पाहिजे भाऊ लोकेशने. एक पोरगा वारीला जाय रे, एक म्हातारा वारीला जाय रे. वारीला जाणारा म्हातारा पोराला सांगून गेला, बावड्या मी वारीला जाय रे नो म्हणे महिनानी, देवपूजा करलेच जाई सार म्हणे. हां म्हणे पप्पा. बाप वारीला नाही घ्या, महिनान वारीले. पोऱ्या नांगलाई दिनी देवपूजा. पहिला दिनले देवपूजा, दुसरा दिनले देव दोयली ना, तिसरा दिनले देव दोयली ना, चौथा दिनले मायले म्हणे माडीव. हाय कितला दिन म्हणे भाऊतून बाप फिरी असतो करणं पडीन. हो म्हणा बापरे, आई रोज देव दोना पडते म्हणे. हां, तो म्हणे माडी एक देव दोवापेक्षा असं करत बठा देव येरवर लय जायचे एकटे दोयलंयस म्हणे. बठा देवच ना घासोड बांधली ना.
सर्व देवच ना गासोडं बांधले ना येरवर लई घ्या बटा देव सोडीन मोक्या करले ना बादलीमा टाकले ना आणि बादली येरमा सोडली ज्या जड जड देव होतात ना लंगड्या देव तुमनी भाषामा आमना लड्डू गोपाले पण तुमना लंगड्या देव अन्नपूर्णा गणपती बाप्पा जड जड देव होतात त्या राई घ्यात पण ज्या हलका देव होतात ना पत्रासना चांदीना त्यासा पाणी मात्र रंगी घ्यात जड जड देव बादली माराय घ्यात बादली वर काढी जिथला देव होता तिथला बांधिले ना गठुडं घर लई घ्या देवारावर घासोडं ठी देणं माय म्हणे पे बावड्या आरत्या देवसले अष्टगंध बुक्का ते लाव रे भाऊ नको म्हणे माडी त्यातले अष्टगंध बुक्का लावायला चालावणे म्हणे का बरं भाऊ म्हणे त्यातले सुत्त गोय घे बाकीना देवसनी येर आत्महत्या करली नाही म्हणे कितला वायभार धंदा आहेत आपला हां बाकीना दिवसने आत्महत्या करली नाही म्हणे अष्टगंध बुक्का लावायला चालणार नाही मग बावड्या तुला लाज वाटायला पाहिजे का रे देवपूजा शिरास का रे हो एवढा वय घ्या तुला अक्कल शे का रे लगीन वय घेणार बावड्यातून बावड्या म्हणे आटे दांगडू गुशी घ्या ते माय काय शांतता लागू देवाने त्यानापेक्षा सासरवाडील निघ जास म्हणे बावड्या घ्या सासरवाडील निघी सासरवाडील निघ्या सासूने बी देख जवायला देखता स्वयंपाक लाई दिना सासूबाईने जवायला देख जवाई बापूल म्हणे जवाई बापू तुमनासाठी स्वयंपाक बनाय राहिनो तोपर्यंत एक काम करा म्हणे काय म्हणे तुमना सासरा बी वारीमा जायले देवदोई टाका म्हणे ज्यांना दांगडोल बेस नाही आता येलो तोच दांगडो आको घाल दिना म्हणे सासूबाईने मायले नाही म्हणताय पण सासूला नाही म्हणतायस का मग सासूबाईने देवारा काढ दिना भाऊन देवदोई टाका दुसरा दिन बी तोच दांगडो आता गरज असो ते मायना दांगडो नाटे राहिनो सासूबी ते देवारच काढली राहिनी अहो म्हणे आपले जीव ठेवून आणि मरीज असो पण देव दोन आणि म्हणे आते याने जंगलना मार्ग धरा वेरमा उडी मारणार होता विहिरीत उडी मारणार तोपर्यंत वीर मालकने हात धरलेला म्हणे भाऊ काय करा ना म्हणे मला जीव ठेवणार नाही वीर मालक हुशार होता म्हणे भाऊ तूवर कर्ज होई जायले ना कर्ज फेट दिसू तुले काम न दुख लागस कामधंदा करू नको तुले 2 ड्रेस लागतो होती वर्षमा 4 ली दिसू 4 लागतो होती 8 ली दिसू तुले 10-20 रुपया खर्च लागस पुड्या पडायले ते बी दिसू म्हणे अजिबात जीवना काही बरं वाईट करू नको तुला काही कामधंदा होत नाही ना कामधंदा करू नको फक्त मनगरमा बडी बडी देवदोई टाकत जायचो म्हणे असा जर परमार्थ राहीन कवय देव भेटीन बा आपले हां अरे भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे जसं का माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून हो सनी दादा साहेब बॉबी दादा साहेब कुठे आहेत गेले का बॉबी दादा साहेब आले होते गेले का हां तर भैया नामचिंतन करत असताना अंतकरणापासून असलं पाहिजे बरोबर आहे की नाही माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून देवाला प्रसन्न करून घेतलं पायात घुंगरू बांधले स्वतः नाचली एवढी नाचली की देवाला नाचायला मजबूर केली एवढी नाचली कशी मीरा बांध घुंगरू गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी तुम्हाला ऐका मग काय फॉल्ट होईना ते आमले काही माहीत नाही पण भजन गोड गायलं कोय ऐकणारच ना फॉल्ट राहस रब बाबा हां मला एक जणी सांगा म्हणे महाराज तुम्ही थोडं बोलले तुम्हाला मित्र आहे म्हणे तो भाऊ बोलता आ राय मारी बोलणं पडत म्हणे थोडा बैरा होता म्हणतो लई भाऊ मी बोललेच त्याला म्हणतो हो दादा या भाऊ ना साखरपुडा आहे साखरपुडा आली लाग म्हणतं तो म्हणे चानापुडा म्हणतो नाही रे भाऊ साखरपुडा रे चानापुडा नाही रे हां ऐकू नाही तुझ्या त्यांना दोष रास हो ऐका मीराबाईनं पायात घुंगरू बांधून देवाला प्रसन्न करून घेतलं जसं की गरिबाची नव्हती महाराज राजकन्या होती तरीसुद्धा भगवंताला प्रसन्न करून घेतलं पायात घुंगरू बांधून नाचले ऐका ना
चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया। नाचे गाये मीरा बाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, बेश जोगनिया का डाला। राजा कुल के आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया। सांगायचं तात्पर्य एवढंच की अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, टाळ वाजून भजन गायचं नाही का. सर्वांनी भजन म्हणायला पाहिजे होतं. 1 मिनिट भजन आणि शेवटचे 5 मिनिटात काहीतरी. राजे छत्रपती शिवरायांनी जर आईच्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली हो, तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा तरुण भावांनी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, तुम्हालाही मला काही संदेश द्यावा वाटतोय की आईबापांचं किती ऐकायला पाहिजे. शेवटचा संदेश असेल, पण आता सगळ्यांनी 1 मिनिटासाठी सगळ्यांनी भजन गायचं आहे आमच्या मागं म्हणा बरं का. सर्वजण म्हणशात ना, जो म्हणाव नाही भाऊ, जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भाऊ. म्हणवो माय म्हणवो, मी मर जास होतो म्हणवो हो काकू. सगळ्यांनी भजन गायचंय. नाही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. वा पुरुष मंडळी, श्रीराम श्रीराम बाईस ना कितला गोड आवाज इरांता. हां बाईस ना आवाज इतला भारी इरांता, मानचेच ना आवाजच उन्हाने. तुमले सांगच बरं का, या बिचाऱ्या मावल्या नाही करीन थोडं फार का आहे ना, देव करली राहण्यात मनीषनी देवनातीच ना उपकार होई घ्या हो. 35% ना आरक्षण आता 50%वर चालणं घे. हां बट ऑफिसास मा बी बाया, कुठे बी नोकऱ्या बाईसले शेत. शेवटी कंडक्टरसुद्धा पोरी होई घ्यात. 48 रुपया जर तिकीट राहिना ना, 50ची नोट द्यावा घेते 2 रुपये पोर. पण कसं काय मागू, आपल्याला लाज वाटच. अहो वैष्णी सत्यानास आपण करलेले, आपण भजन करतात नाही, त्या बहिणीशनी भजन करी देवले पक्का पुजलायले येले. हां आता बट्टा नोकऱ्या बाईशनी समायली नाही, आता आपले कामधंदाच राहू देणार नाही. आता शेवटला एकच पर्याय आहे आपल्याकडे, घर जावा ना आणि बाईशले सांगा ना, जुना पाना गोदडा काढ्या, निरमा पावडरनी थैली काढ्या. मग बटा कामधंदा तेचने समायले ना बिचाऱ्या माऊलीशने. देवाचं भजन अंतकरणापासून झालं पाहिजे. असो, पहिले तर जाता माझा गरिबाचा एक संदेश असेल की भैया, जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलंच पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तनं केली पाहिजे, वारीला गेलं पाहिजे, सगळं केलंच पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आहे. भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे, मंदिरात गेले पाहिजे, मंदिरं बांधली गेली पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तनं केली पाहिजे. सकारात्मक सांगतोय, केलंच पाहिजे. देव धर्म करायलेच पाहिजे, सकारात्मक सांगतोय. उपवास केला पाहिजे, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे, मारुतीरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. हो, गावात जर रामाचं मंदिर असेल, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं पाहिजे, हनुमंतरायाचं दर्शन घेतलं पाहिजे, महादेवाचं दर्शन घेतलं पाहिजे, जे पण देव असतील त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. गावात सप्ताह केला पाहिजे, सप्ताहमा कीर्तनमा जाई बसायला पाहिजे, पंढरपूर जावायला पाहिजे, देऊ जावायला पाहिजे, आळंदी जावायला पाहिजे, वृंदावन जावायला पाहिजे, जावालेच पाहिजे. सकारात्मक सांगतोय बरं. हा इथलं बटं करायलाच पाहिजे. पण हा इथलं बटं राही गे, तरुण भावांना सांगतो, हे इतकं सगळं करायचंच आहे, पण हे सगळं राहिलं तर चालेल, पण आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही आहे.